हरिओम. आज रविवार 23 नोव्हेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. भगवंत कल्पनेच्या पलीकडे. ऐकूया. मनुष्याचा स्वभाव तसा असतो की आपल्या कल्पनेत जेवढं येतो तेवढंच आपण सत्य मानतो, पण आपली कल्पनाच किती संकुचित असते याचा कोणी विचार करत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसं ओळखता येईल? जो ज्ञानाच्या पलीकडे राहिलाय त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसं आजमावता येणार? माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे, तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचे खरं ज्ञान होईल. अविद्या ती हीच की आपल्या कल्पनेने होणारं ज्ञान हेच खरं मानणं. याकरता श्रद्धा आणि कल्पना यातला फरक ओळखावा. खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते. प्रल्हादा इतके आपण नामाला सत्यत्व देत नाही. कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालवली. कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी जर आपल्याला यथेच्छित संसारात सुद्धा घडतात, तर भगवंत त्या कल्पनेच्या पलीकडे राहिला असं मानायला काय हरकत आहे? सूर्यप्रकाश जसं सर्व ठिकाणी भरलेला आहे, त्याप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रात सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंताचा नसून तो सर्वांचा आहे. भगवंत सर्वांचा आहे म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे. एखादा मोठा गणिती हिशेब लवकर करू शकतो, परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकता नाही हिशोब बरोबर करतात की नाही, आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो. तसं विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल, पण अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेलच. भगवंताची दृष्टीच अशी आहे की त्याला आपले अंतःकरण स्पष्ट दिसतं. ते जसं असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो. मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात. त्याचप्रमाणे परमात्मा आनंद रूप आहे असं म्हटलं की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावं. जसा मारुतीमध्ये देव अंश होता, तसाच तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलवला, पण आपण झाकून तो विझवून टाकला. याला काय करणार? मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही, चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते त्याला उपाधीची भीती वाटत नाही, कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते. आपण आपलं मागे घडलेलं सर्व भगवंताला अर्पण करावं, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. जे निश्चित नाही त्याचं नाव कल्पना. देव आहे असं निशंकपणे वाटणं हे ज्ञान. हरिओम. हरिओम. हरिओम.